शेवटच्या क्षणी मात्र झेल सुटतो. प्रयत्न अप्रतिम होता. कौतुक करावं लागेल रोशन चोरमले याचं. लांब लचक उंच पुरा शरीरयष्टी असलेला हा खेळाडू, खूप गुणवत्तांनी परिपूर्ण असलेला हा खेळाडू आहे. आज जरूर त्याला संधी भेटली नाही, परंतु क्षमता खूप मोठी आहे, स्पिरिट आहे गेम खेळण्याचा आणि प्रयत्न खूप चांगला होता, दांडगा होता. परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडू भूमीला दान झाला. एक धाव जरूर भेटलेली आहे. एकमे धावसंख्येचा होतोय श्री गणेशा पहिल्या सत्रातील. आणि आता मात्र सायकर हँड वरती येतोय सुपर 11 संघाचा या वर्षीला सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेला भावड्या अर्थातच गजानन. यावेळेस बिमर चेंडू कदाचित पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. आणि त्याचबरोबर फ्री हिटचा पण इशारा असेल. तर खराब चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो आणि बिमर चेंडू सांगितलेला आहे. आणि यापुढे जर का बिमर चेंडू फेकला गेला तर कदाचित हा गोलंदाज बाद होईल अशी सूचना देखील दिली गेली पंचांच्या माध्यमातून. यावेळेस अप्रतिम फटका, टिपिकल गजानन बोर्डरे स्कूप. चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी सुपर चौकार. अप्रतिम फटका होता. गजानन बोर्डरेची एक आगली वेगळी शैली आहे खेळण्याची आणि त्या शैलीमध्ये त्याने ती मुद्रा धारण केली आणि त्या मात्र ग्लान्स केलं चेंडूला. मनगटाच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आता मात्र कुठेतरी सूर गवसलाय की काय गजानन बोर्डरे याला, कारण की सूर गवसणं खूप गरजेचं होतं. महत्वपूर्ण सामना आहे आणि अशा महत्वपूर्ण सामन्यामध्ये गजानन बोर्डरेची फलंदाजी क्लिक होणं ही तेवढ्याच गरजेची. शाकिब पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट भावड्या याच्यासाठी. यावेळेस आखून टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक बाबू तिथे उपस्थित. प्रयत्न जरूर केला गेला. शेवटच्या क्षणी मात्र चेंडू काय गवसला नाही हातामध्ये आणि चेंडू जातोय सरळ वाईड थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. थोडासा लेझीनेस दाखवला की काय बाबूने, कारण की जर का प्रयत्न केला असता, थोडे अजून एफर्ट लावले असते तर जरूर हा झेल संपादित केला जाऊ शकला असता. परंतु जर आणि तर या शब्दांना स्थान नाहीये मित्रांनो क्रिकेटमध्ये आणि त्या शब्दांशिवाय क्रिकेट देखील होत नाहीये. प्रयत्न करा अजून पाहिजे होता असंच प्रश्नचिन्ह कदाचित त्याच्या मनामध्ये असावी, कारण की गजानन सारख्या खेळाडूला तुम्ही जर संधी द्याल तर त्याचे परिणाम थोडेसे वाईट होणार हेचे संकेत कदाचित दिसू लागलेत की काय. हलकासा ओव्हरपिच चेंडू, चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. वन बाउन्स दणदणीत चौकार. बघा तुम्ही अशा मोठ्या फलंदाजांना ज्या वेळेला संध्या देतात त्यावेळेला मात्र त्या संधींचं ते सोनं करण्याशिवाय लांब राहत नाही आणि तेच परिणाम आपण पाहतोय मित्रांनो. दिवसभर जो गोलंदाज अक्षरशः फॉर्म मध्ये होता, एक आपल्या दर्जेदार खेळाच्या माध्यमातून आपल्या संघाला विजयाचे दरवाजे उघडून देत होता, त्याच गोलंदाजावरती आता मात्र प्रहार करण्यासाठी सुरुवात केली. सलगचा 3रा चौकार येतोय गजाननच्या बॅट मधून आणि आपल्या संघाला मात्र घेऊन जातोय तब्बल 14च्या घरामध्ये. अप्रतिम फलंदाजी गजाननच्या माध्यमातून होते. आज जर दिवस जर पाहिलं तर रामदास महानवर यांनी गाजवून सोडलं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. प्रत्येक प्रेक्षक वर्ग जो मैदानावरती उपस्थित झालाय तो कौतुक आणि कौतुकच करतोय रामदास महानवरचं. परंतु गजानन बोर्डरे देखील तेवढ्या सुंदर फॉर्म मध्ये. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अभिनंदन तिथे उपस्थित आणि झेल मात्र टिपतोय आणि फलंदाज गजानन बोर्डरे बॅक टू द पॅव्हेलियन. षटक थोडंसं महागडे जरूर ठरतंय परंतु यश संपादित झालंय. खूप मोठं यश म्हणावं लागेल, कारण की गजानन सारख्या फलंदाजाला तुम्ही पहिल्या षटकामध्ये जर का चंबूकडे परत पाठवत असाल तर ही खऱ्या अर्थाने खूप मोठी. स्कोर झाले 14. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा फलकावरती आहेत. गजानन बोर्डरे याला बाद करणं म्हणजे खऱ्या अर्थानं खूप मोठं यश संपादित करणं आहे, कारण की पहिल्याच षटकामध्ये तुम्ही एवढा मोठा फलंदाज बाद करता त्यावेळेला मात्र तुमचा संघाचा कॉन्फिडन्स हा वेगळ्या उंचीवरती असतो. परंतु सुपर डीजे माऊली सुपर डीजी माऊली संघाच्या जर खेळाडूंचा जर विचार केला तर शेवटपर्यंत असलेला फलंदाज हा एक आक्रमक फलंदाज म्हणावा लागेल, कारण की प्रत्येकामध्ये क्षमता आहे की अवघ्या शेवटच्या चेंडूवरती देखील मैदानावरती जावं आणि षटकार टोलावं. परंतु
विचार करावा लागेल शाकिब याला, कारण की 5 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्यात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या धावा ओके आहेत, परंतु शेवटचा चेंडू अद्याप देखील बाकी आहे आणि रामदास मानवर त्याच्या समोर असणार आहे. म्हणजे जर का या चेंडूवरती विकेट टिपला गेला तर खूप मोठी खऱ्या अर्थाने यश संपादित केल्यासारखी गोष्ट असेल. परंतु रामदास मानवर या चेंडूवरती करणार काय? मोठा फटका खेळणार का शेवटचा चेंडू फक्त अलगट हाताने टोलवणार? पाहूयात, येणारा वेळ सांगेल. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा आधीच बनवला होता. चेंडू हवेमध्ये, प्रयत्न अप्रतिम, चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी होत आहेत विजय राणा. कौतुक करावं लागेल या नव युवकांचं, कारण की सातत्याने एफर्ट 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 स्पिरिट काय असतं, गेम स्पिरिट काय असतं, एक स्पोर्ट्समन स्पिरिट काय असते सातत्याने दाखवले. अक्षरशः स्वतःला झोकावून दिलं या सामन्यावरती आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 3 धावा रोखण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी झालाय. कौतुक करावं लागेल विजय राणा याचं. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 15 धावा. गजानन बोडरे याचा उल्लेख केला गेला तर मित्रांनो, त्याने 12 धावांची उपयुक्ती खेळी आपल्या संघाला दिली आणि त्यानंतर जर पाहिलं तर रामदास मानवर यांनी 1 धावाच्या माध्यमातून आपल्या संघाला 1 धाव दिली आणि अशाच प्रकारे आपण पाहतोय तर धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 15च्या घरामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन षटक घेऊन येतात गोलंदाज एलआयजी यांकडून मनभर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक कोट्यातील पहिले षटक घेऊन येत आहेत. एकीकडे जर पाहिलं तर कळंबोलीतील एक विस्फोटक फलंदाज, अनुभवी खेळाडू आणि त्याच्या समोर एक मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला नवयुवक गोलंदाज. राईट राऊंड विकेट, पहिला चेंडू राम याच्यासाठी. हलकासा ओव्हरपिच चेंडू जरूर होता, चेंडूला तटवून काढलंय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती जात आहेत. प्रयत्न खूप चांगला केला गेला, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होते. 2 धावा जरूर भेटतायत. टिचून मारा करावा लागेल, विचार करून गोलंदाजी करावा लागेल, आपल्या स्ट्रेंथला ओळखावं लागेल, कारण की तुमच्या समोर असा मोठा मातब्बर फलंदाज असेल आणि तुम्ही त्याच्या समोर एखादी छोटीशी चूक केली तर त्याचे परिणाम मोठे होऊ शकतात. ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने विष्णू विचुकले यांना माहिती आहे आणि म्हणूनच की काय सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत, कानमंत्रणा दिली जाते, टीम मिटिंग घेतली जाते. परंतु विनंती असेल, दुसऱ्या सत्रामध्ये कदाचित अंधाराला सामोरं जावं लागू शकतं, याची कृपया करून आपण सूचना घ्यावी आणि लगेच सामन्याला सुरुवात करावी. कारण की दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा तुम्ही मैदानावरती उतरणार, संध्याकाळचा दिवस आहे मित्रांनो, हे हिवाळ्याचे दिवस थोडे छोटे दिवस असतात, सूर्य लवकर मावळतो, त्यामुळेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल की जेवढा जास्तीत जास्त वेळ तुम्ही वाचवाल पहिल्या सत्रामध्ये, त्याचाच फायदा तुम्हाला या दुसऱ्या सत्रामध्ये होईल. मनभर पुढचा चेंडू, राईट अराउंड द विकेट, हलकासा ओव्हरपिच चेंडू, चेंडू हवेमध्ये, ऋषिकेश चेंडू खालती येत आहेत. अप्रतिम प्रयत्न, देखना प्रयत्न केला जातोय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 2 धावा रोखल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु बॅकअप पहा खूप चांगलं होतंय. हे अशा प्रकारचं तुमचं टीम युनिटी असणं खूप गरजेचं असतं. जेव्हा चेंडूची फेकी केली गेली तेव्हा पहा, आपण पाहतोय मित्रांनो, सीमारेषा जवळून शाकिब अतिशय वेगाने बॅकअप देण्यासाठी आला. हे गेम स्पिरिट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि अशा कॅल्क्युलेशन जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला मात्र तुम्ही यशाच्या उंच शिखरावरती असतात. हार आणि पराजय हा क्रिकेटच्या 2 बाजू आहेत, परंतु तुमचं एफर्ट हे खूप महत्वाचं आहे आणि ते दाखवत असताना हा संघ यावेळेस अप्रतिम गोलंदाजी, सुंदर लाईन आणि लेंथ विकेट, लाईन आणि लेंथनी विकेट वरती टिचून मारा केला जातोय. आधीचे 3ही चेंडू आपण जर पाहिले विकेट तर ओव्हरपिच चेंडू होते. या चेंडूवरती जर पाहिलं तर परिवर्तन पाहायला भेटलं, व्हेरिएशन पाहायला भेटलं, टप्पा थोडासा फलंदाजाकडून लांब ठेवला गेला आणि म्हणूनच की काय फलंदाज मात्र बीट झाला, चेंडू येतो सरळ क्षेत्ररक्षकाच्या अर्थात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा खोलवरपतीचा चेंडू, अतिशय वेगाने मारा केला गेलाय. क्षेत्ररक्षक शाकिब खूप सुंदररित्या चेंडूवरती येतात, फेकीत त्याहून देखणी करतायत, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पॅरलल थ्रो. क्रिकेटमध्ये पहा मित्रांनो, तुमचं क्षेत्ररक्षण हे खूप महत्वाचं असतं. तुमचा संघ जेवढा मजबूत क्षेत्ररक्षण करतो त्याचाच दबाव हा फलंदाजांवरती सातत्याने पडतो, विरोधी संघावरती याचा दबाव पडत असतो आणि तोच दबाव कदाचित आपण पाहतोय. आणि म्हणून की काय या षटकामध्ये अद्याप तरी कुठलाही मोठा फटका येत नाही, परंतु शशी जाधव अद्याप देखील उपस्थित. शशी जाधव याच्याकडे सर्वांच्या नजरा असणार, कारण की हा देखील विस्फोटक फलंदाज आहे. यावेळेस बैठकी फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. दुर्गा तिथं उपस्थित, अजून एक देखना क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं त्याच्याकडून. तेवढी सुंदर चेंडूची फेकी, खूप चांगला खेळ दाखवत्या साईकृपा संघ. आज दिवसभर आलेला मैदानावरती आलेला प्रत्येक प्रेक्षक वर्ग हा प्रशंसा करतो या संघाच्या सर्वच खेळाडूंची.
क्षेत्ररक्षण असू द्या, फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, तिन्ही फॉर्मॅटमध्ये या सर्व संघांनी खूप चांगलं प्रदर्शन दाखवलं. परंतु आज एव्हरेज जर पाहिला तर सुपर 11 डीजी सुपर 11 आणि त्याचबरोबर साई कृपा संघ हा खूप चांगला खेळ दाखवतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आधीच माणूस उभा बनवला होता, चेंडूला भिरकावून दिले सरळ वाईड स्टडमॅन रिजन मध्ये, डीपच्या क्षेत्रामध्ये चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आधीच्या 5 चेंडूंमध्ये फलंदाजांना या गोलंदाजीने जखडून ठेवलं होतं, खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु एक खराब चेंडू आणि त्या चेंडूवरती परिणाम भेटले ते म्हणजे 4 धावांच्या माध्यमातून. विकी, आपण जर पाहिलं तर खूप कमी वेळा रामदास मानवर यांना आपण रिव्हर्स स्वीपचे फटके खेळताना पाहतो. बहुतेक वेळा रामदास मानवर म्हणलं की ऑन साइडला ताकदीने फटके खेळणं, परंतु अशा प्रकारचे कलात्मक स्ट्रोक देखील माझ्या भात्यामध्ये आहेत याचेच संकेत कदाचित रामदास मानवर यांनी दिलेत आणि अशाच प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यामध्ये देखील व्हावा या साऱ्या शुभेच्छा या संघर्ष ट्रॉफीच्या माध्यमातून आपण या सर्वच खेळाडूंना देऊयात आणि या दोन्ही संघांना देऊयात आणि पुढे सामन्याला लगेच सुरुवात करूया. आपण पाहतोय मित्रांनो, रणनीती थोडीशी बदलली आहे. आपण पाहतोय की पहिलं षटक आणि तिसरं षटक स्कोर झालाय 25. 4 षटकांचा हा सामना आहे. मुळी श्रीकांत, आपण पाहतो की बहुतेक वेळेला पहिलं षटक आणि तिसरं षटक ह्या एंड कडून, जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी होते त्यावेळेला शाकिब हाताळतो, परंतु ह्या सामन्यासाठी पाचारण केले गेले ते म्हणजे विजय राणा यांना. ही स्ट्रॅटेजी अद्याप तरी अस्पष्ट आहे, परंतु परिणाम काय असेल हा येणारा वेळ सांगेल. कारण की शाकिब ज्या फॉर्म मध्ये गोलंदाजी करतोय, ज्या सुंदर लय मध्ये गोलंदाजी करतोय आणि अशा फॉर्म मध्ये अशा लय मध्ये असताना या गोलंदाजाला थांबवलं गेलं याचं कारण अद्याप देखील स्पष्ट होत नाहीये. परंतु आपण पाहतोय मित्रांनो, रणनीती थोडीशी पुन्हा एकदा बदलली गेली आहे, स्ट्रॅटेजी थोडीशी चेंज झाली गेली. त्यांनी ओळखलंय कदाचित विष्णू विचुकल्याने की शशी जाधव आणि रामदास मानवर जितका जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीकडे असेल तेवढे जास्त धावा खर्च होतील आणि या धावांना जर का थांबवायचं असेल तर मात्र अस्त्र असू शकतं हे शाकिब नावाचं. ही अस्त्र अचूक ठिकाणावरती घाव करणार का? येणारे 6 चेंडू हे खूप महत्वपूर्ण असणार आहे, कारण की रायटी हाताच्या फलंदाजासाठी हा हिटिंग झोन मानला जातो आणि या हिटिंग झोन वरती शाकिब याच्यावरती भार सोपवला गेलाय. पहिला चेंडू घेऊन येतो राईट ऑफ ओव्हर द विकेट, शाकिब पंचांच्या डाव्या कडून. हलकासा ओव्हरपिच चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खालती जात आहेत. विजय राणा थोडीशी घाई करतायत, कदाचित मनभड आणि विजय राणा यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालं. हा झेल जर पाहिला तर मनभर यांच्या हातामध्ये सहजरित्या टिपला जाऊ शकला असता, परंतु विजय राणा अतिशय वेगाने आले. कॉलिंग होत नाहीये मित्रांनो. तुम्ही जेव्हा अशा प्रकारची झेल टिपता त्यावेळेला इंजरी होण्याचे चान्सेस खूप सारे असतात. फलंदाज धावा घेत असतात वेगाने, त्यावेळेला देखील अशा प्रकारच्या इजा होत असतात. त्यामुळे कम्युनिकेशन करा, कॉल द्या एकमेकांना की ज्यामुळे तुम्ही एकमेकांच्या शरीराला आदळले जाणार नाही, त्यामुळे कुठल्याही प्रकारची इजा होणार नाहीये. झेल जरूर सुटलाय, परंतु हा झेल कितपत महागात पडणार हा येणारा वेळच सांगेल. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू, यावेळेस मनबड स्वतः चेंडू खालती जात आहे. झेल टिपणार का? प्रयत्न जरूर झाला होता, सातत्याने वारंवार प्रयत्न खूप चांगले होत आहेत, परंतु या प्रयत्नांना यश मात्र भेटत नाहीये. प्रयत्न अतिशय चांगले केले जात आहेत परंतु सफलता भेटत नाहीये. परंतु कौतुक करावं लागेल या सर्व क्षेत्ररक्षकांचा, प्रयत्न ते करतायत. प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि मैदानावरती जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं आणि तोच खेळ मात्र साईकृपा संघाकडून केला जातोय. खूप चांगले एफर्ट्स, खूप चांगला खेळ दोन्ही संघाकडून दाखवला जातोय. कौतुक करावं लागेल या सर्व नवयुवकांचं, जे कळंबोलीच्या क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्यासाठी आपल्याकडून होतील ते प्रयत्न करतात. विकास सावंत यांच्याकडून रामदास मानवर यांच्यासाठी सुवर्ण संधी असणाऱ्या सलगचे 3 षटकार जर का लगावले गेले तर 5,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक हे आमच्या व्यासपीठावरती आलेलं आहे. फुलटॉस चेंडू, यावेळेस चेंडू हवेमध्ये, दुर्गा चेंडू खालती येत आहे. तिसरी संधी असणार आहे ही आणि या संधीला मात्र यशस्वीरित्या संपादित केले गेले. फलंदाज शशी जाधव बाद होतोय. आज जर पाहिलं तर शशी जाधव एक वेगळ्या लय मध्ये दिसतोय, कुठल्याही प्रकारचे मोठे फटकेबाजी येत नाही. बहुतेक वेळा जर म्हणलं शशी जाधव म्हणलं तर मित्रांनो विस्फोटक फलंदाज, षटकारांनी चौकारांची वर्णी लावणारा फलंदाज, प्रत्येक चेंडूवरती 4 ते 6 धावाची मोहर लावेल की काय असं प्रश्नचिन्ह बनणारा हा फलंदाज, परंतु आज पूर्णपणे शांत आहे. तिसऱ्यांदा त्याला संधी भेटली गेली परंतु या संधीचं त्याला सोनं करता आलं नाही. परंतु यावेळेस दुर्गा याचं करावं लागेल कौतुक, कारण की हा झेल अलगदरित्या टिपला गेला आणि शशी जाधवला मात्र पॅव्हेलियन कडे रवाना देखील केले गेले.
तर या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज शशी जाधव बाद होते, म्हणजे ज्यासाठी पाचारण केलं गेलं होतं शाकिब याला, त्याच निर्णयावरती कदाचित यशस्वी होत असताना शाकिब मैदानावरती आपण पाहतोय. 29 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. रामदास मानवर यांच्यासाठी सुवर्ण संधी असणारे सावंत यांच्याकडून सलग 3 षटकात 5,000 रुपयाचं पारितोषिक. शाकिब त्याच्या समोर असणारे रामदास मानवर विरुद्ध शाकिब. काय घडेल? खूप चांगलं कॉन्टेस्ट. हलकासा ओव्हरपिच चेंडू भिरकावून दिला ऑन साइडला. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये मनभर तिथे उपस्थित. खूप चांगली फेकी होते, देखणी फेकी होते. खूप कमी खेळाडू आहेत मित्रांनो या मैदानावरती जे अशा प्रकारचा थ्रो देतात. कौतुक करीन मी या नवयुवकांचं. 30 रन्स आफ्टर 4 बॉल्स. 30 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. राहुल गारडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रामदास मानवर यांच्यासाठी. तर सुरेश मोहिते येत आहेत. रियाज श्रीगणेश विरुद्ध डीजी सुपर मावळी संघामध्ये जो सामना झाला होता, जो निर्णायक षटकार शिवायाच्या विरुद्ध आला होता 4थ्या चेंडूवरती, तोच फलंदाज सुरेश मोहिते स्ट्राईक लाईन वरती. यावेळेस थोडासा फलंदाजापासून लांब ठेवलेला चेंडू. पंच शेवटपर्यंत चेंडूला पाहत आहेत आणि इशारा मात्र देत आहेत की अवांतर चेंडूचा. चला थोडंसं स्पीडअप करा. पंचांना विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. खेळाडूंना देखील विनंती असेल. टीम मीटिंग नकोय. पंचांवरती आक्षेप घेऊ नका. कळंबोलीतील हे असे गुणवंत प्रतिभावंत खेळाडू आहेत जे ओळखले जातात त्यांच्या खेळासाठी. त्याचबरोबर पारदर्शकता या खेळाडूंमध्ये ठासून भरलेली आहे आणि त्याचमुळे मी विनंती करेन की पंचांवरती कुठल्याही प्रकारे आक्षेप घेऊ नका. त्यांनी जो निर्णय दिला असेल त्याची कृपया करून अंमलबजावणी करा आणि लगेचच सामन्याला देखील सुरुवात करा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शाकिब सुरेश मोहिते यांच्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेस चेंडूला लॉफ केलंय फाईन लेग रिजन क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र सरळ विसावतोय 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहा सुरेश मोहिते आधीच जर पाहिलं तर वेट करत होते की काय या चेंडूचा, कारण की त्यांची शरीरयष्टी पाहिली, त्यांचा जो फॉलो थ्रू होता फलंदाजी करण्याचा, पायांचा फुटवर्क जे होतं ते कदाचित दाखवत होते की हा फलंदाज कदाचित वेट करतोय की काय आखूड टप्प्याच्या चेंडूचा. आणि जसा या गोलंदाजाने आखूड टप्पाचा चेंडू फेकला त्याच्यावरती मात्र मोहर लागली ती 4 धावांची. या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. 1 चेंडू येणं अद्याप देखील बाकी. टोटल स्कोर जर पाहिला तर स्कोर कार्ड वरती आलाय तो म्हणजे 35. तर शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असणार या षटकातील. सुरेश मोहिते विरुद्ध शाकिब. लोअर फुलटा चेंडू होता. चेंडूला ऑन साइडला भिरकावून दिले. दुर्गा तिथे उपस्थित, परंतु चेंडूची उसळी थोडीशी जास्त होते. चेंडू जाते सरळ स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रामध्ये. दणदणीत बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुरेश मोहिते ऑन फायर. पहा तुम्ही ज्या वेळेला एखादा मोठा सामना खेळताना अशा मोठ्या सामन्यामध्ये जेव्हा तुमच्या समोर अशा मोठ्या खेळाडूंचं आव्हान असतं त्यावेळेला तुमच्याकडून चुका करणं अपेक्षित नसतं आणि तुम्ही अशा खेळाडूंना फुलटॉसचे चेंडू देत असाल तर परिणाम तर हे भोगावेच लागणार. 4 धावा जरूर भेटतायत. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्त स्कोर कार्ड वरती आल्या त्या 39 धावा. आता मात्र स्ट्रायकर हँड वरती आपण पाहू शकता आजच्या दिवसभरामध्ये ज्याने प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बांधलाय असा फलंदाज रामदास मानवर, ज्याने एक पारी अशी खेळली जी इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंदवली गेली. आणि तोच फलंदाज ज्यावेळेला स्ट्रायकर हँड वरती येतो त्यावेळेला मात्र प्रेक्षकांच्या माध्यमातून त्यांच्या सपोर्टर्सच्या माध्यमातून अक्षरशः बक्षिकांची खैरात केली जाते. विकास सावंत आणि त्याचबरोबर राहुल गारडे यांच्याकडून पारितोषिकांची लयलूट केली जाते. विकास सावंत यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 2,000 रुपये, रामदास मानवर यांच्यासाठी आणि त्याचबरोबर राहुलजी सावंत यांच्याकडून 5,000, राहुल गारडे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक सलगच्या 3 षटकारांसाठी. तर चला सामन्याला करूया सुरुवात. गोलंदाज विजय राणा येत आहेत. एलजी यांकडून पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट रामदास यांच्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी चेंडू भिरकाव दिला हवेमध्ये. विजय स्वतः चेंडू खालती येत आहे. झेल टिपतायत आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. अप्रतिम देखना झेल. सुंदर गोलंदाजी. कौतुक करावं लागेल या गोलंदाजांचं, या नवयुवकांचं, कारण की मागील षटकामध्ये जरूर शाकिब याच्यावरती हल्लाबोल केला होता, परंतु कमबॅक करणं हे क्रिकेटचं खरं मूलमंत्र असतं आणि हेच मूलमंत्र मात्र मैदानावरती दाखवत असताना साईकृपा संघाचा हा गोलंदाज, खूप सुंदर गोलंदाजी विजय राणा यांच्या माध्यमातून.
नवीन फलंदाज यावेळेस मात्र मैदानावरती येतात मयूर वाक्षे, अजून एक विस्फोटक फलंदाज. परंतु सुरेश मोहिते यांचं खेळपट्टीवरती तळ ढकून राहणे खूप गरजेचं असणार आहे जर का या धावसंख्येला एक मोठा आकार द्यायचा असेल. परंतु कौतुक करावं लागेल, विजय राणा याचं खूप कॉन्फिडन्स आहे, खूप आत्मविश्वास आहे, जल्लोष पहा मुलांमध्ये खेळण्याचा ठासून भरलाय. आणि म्हणूनच की काय अंतिम सामना आजच्या दिवसातला तरी देखील उत्साह अतिशय शिगेला पोहोचलेला दिसतोय. पुढचा चेंडू विजय यांचा, हलकासा लोअर फुलटा चेंडू होता, जरूर ऑन साइडला तटवून काढला. शाकिब अतिशय वेगाने चेंडूवरती येतात, चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप पहा अप्रतिम, दर्जेदार क्षेत्ररक्षण. अनुभव काय असतो हे अभिनंदनने आज दिवसभर दाखवलं. फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, ऍज अ कर्णधाराची देखील तो भूमिका बजावतोय, काही निर्णय देखील तो पार पाडतोय. परंतु बॅकअप, आता एवढा सुंदर बॅकअप त्याच्या माध्यमातून भेटला आणि आपल्या संघासाठी 2 महत्वपूर्ण धावा देखील रोखल्या गेला. हा सामना जर का शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला तर या 2 धावा नक्कीच या सामन्याला कलाटण्या देणारा ठरू शकतात का, हा येणारा वेळ निश्चित स्वरूपाने सांगेल. यावेळेस सुंदर चेंडू, गुडलेन स्पॉटवरून चेंडू हलकासा आतमध्ये येते, गती परिवर्तन पहा, कौतुक करावं लागेल विजय राणा यांचं. प्रत्येक चेंडू हा वेगळा फेकला जातोय आणि रणनीती पूर्णपणे स्पष्ट आहे की फलंदाजांना कुठल्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक खेळून द्यायचा नाहीये. मागील षटक थोडंसं जरूर मागणे ठरले, परंतु या षटकामध्ये कमबॅक करणं हे निष्ठांत गरजेचं आणि हाच कमबॅक मात्र या गोलंदाजाकडून होत असणार. तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय आणि या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये धावसंख्येला कुठेतरी अंकुश दिला जाते. परंतु यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक शाकिब, क्या बात है, लाजवाब, बेमिसाल, काबिले तारीफ क्षेत्ररक्षण होते आणि तेवढी सुंदर फेकी देखील त्याच्या माध्यमातून केली जाते. सातत्याने क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून साईकृपा संघाने आज एक वेगळी छटा पाडली, एक वेगळी छाप सोडले. ऋषिकेश असेल, दुर्गा असेल, मनबर असेल, विजय राणा असेल, शाकिब असेल, अभिनंदन असेल, यांचं करावं तेवढं कौतुक कमी. पूर्णपणे आज संघ बांधणी काय असते आणि जेव्हा संघ बांधणी ही जरी नवयुवकांची जरी असली तरी मात्र खेळण्याचा उत्साह जर का भरपूर असेल तर मात्र तुम्ही कशा प्रकारची छाप मैदानावरती पाडू शकता हे मात्र स्पष्ट केले आज या साईकृपा संघाने. 43 धावा धावफलकावरती जरूर झाल्यात. फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून जरूर थांबवलं जातं. या षटकातील अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू जर का सफलतेने फेकले गेले तरी मात्र एक चांगली धावसंख्येवरती अंकुश लावता येईल साईकृपा संघाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जरूर आहे, मनबर चेंडू खालती येत आहेत, रोशन तिथे उपस्थित, झेल मात्र सुटतोय. तिसरा झेल सुटतोय या सामन्यातला, तो म्हणजे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. सातत्याने प्रयत्न खूप चांगले केले जात आहेत, थोड्याशा कुठेतरी प्रयत्न कमी पडतायत की काय हा प्रश्नचिन्ह पडतोय. परंतु कौतुक करावं लागेल सुरेश मोहिते यांचं देखील, कारण की खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा जरूर भेटतायत. शेवटचा चेंडू या षटकातला, 45 धावा धावफलकावरती. बॅकफुटला जा, चेंडूला पंच केलंय, वाईडिश कव्हर रिजन क्षेत्रामध्ये ऋषिकेश भाई तिथे उपस्थित, चेंडूची उचल करतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाते परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अंपायर रन सांगायचे आता किती आहेत, 4. तर 4 धावा येत आहेत शेवटच्या चेंडूवरती. धावून या 4 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि सीमारेषेच्या आतमधला हा चौकार जणू काय म्हणावा लागेल. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजे 49 आणि 50 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. या दरम्यान आयोजकांच्या माध्यमातून एक विनंती असेल, रविवारच्या दिवसांमधील जे संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत त्यांनी कृपया करून लगेचच हा सामना संपल्यानंतर उद्याच्या लॉटसाठी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे आणि हे लॉट्स जे असेल ते लाईव्ह घेतले जातील युट्यूबच्या माध्यमातून. तर 49 धावा धावफलकावरती आणि 50 धावांचं आव्हान असणार आहे. तर हे येणार सत्र कशा प्रकारचं असेल, 24 चेंडू 50 धावा विजयासाठी. अभिनंदन आणि विष्णू विचुकले, आज या 2 खेळाडूंच्या खांद्यांवरती खूप मोठा भार असणार आहे आणि आज ही खऱ्या अर्थाने खूप मोठी नामी संधी असणार आहे विष्णू विचुकले ऍज अ कर्णधार म्हणून. आणि त्याचबरोबर अभिनंदन यांना की आज कुठेतरी स्वतःला सिद्ध करावं लागेल. भरपूर वेळानंतर, काहीशा कालावधीनंतर म्हणूयात मित्रांनो, या दोन्ही फलंदाजांना खूप चांगला सूर गवसलाय आणि आज तेवढाच मोठा हा सामना आणि तेवढ्याच मोठ्या सामन्यामध्ये जर का या 2 खेळाडूंनी नामी खेळी केली तर येणाऱ्या भविष्यामध्ये सातत्याने या खेळीला
कुठेतरी सुवर्ण अक्षरांमध्ये कोरलं जाणार याच्यात मात्र शंका नाहीये. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असतील त्या म्हणजे 50 धावांची. येणारं सत्र कशा प्रकारचं असेल, काय घडेल आणि काय बिघडेल हा येणारा वेळ निश्चित स्वरूपाने आपल्या समोर सांगेल. परंतु थोडीशी चर्चा करूयात या स्पर्धेची. संघर्ष स्पोर्ट्स क्लब आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा गेली कित्येक वर्ष आपण मित्रांनो सातत्याने पाहतोय. काहीतरी वेगळं घेऊन, काहीतरी वेगळा मनसुबा घेऊन ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली जाते आणि या वर्षी देखील जर पाहिलं तर तेवढ्याच उत्साहाने जल्लोषाने क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं गेलं. आणि मी कौतुक करेन अजित नाळे, अमन लोहिया, अरविंद ढेकळे, प्रभात असेल या सर्वांचं कौतुक करेन, कारण की ही विकेट बनवत असताना या खेळाडूंनी खूप चांगला सहभाग नोंदवला ही विकेट बनवण्यासाठी. कारण की मागील 2 क्रिकेट स्पर्धांमध्ये जर पाहिलं तर पावसामुळे विकेट ही थोडीशी खराब झाली होती, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर जी मेहनत घेतली गेली या स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी त्याच्यामध्ये काटे साहेब असेल यांचं देखील मी कौतुक करेन, कारण की हा लोगो बनवण्यासाठी त्यांची खूप मेहनत आहे. अतुल काटे यांचं मी कौतुक करेन, त्यांची देखील खूप मेहनत आहे. त्याचबरोबर हनुमंत चौधरी यांचे करावं तेवढं कौतुक कमी, कारण की हनुमंत चौधरी म्हणलं ते एक यशस्वी आयोजक आणि हे यशस्वी आयोजन काय असते सातत्याने त्याने दाखवले. परंतु कोरोनाच्या संकटामध्ये देखील अशा प्रकारचं आयोजन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने जिद्द दाखवतंय यशस्वी आयोजनाची. तरी येणारे 24 चेंडू 50 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती कळंबोली एक्सप्रेस सरतातच. कैलाश चौधरी काय करेल? मागील सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला होता दुसऱ्या षटकामध्ये, परंतु आता काय करेल? राईट अप ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्याकडून पहिला चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूवरती भिरकावण्याचा प्रयत्न मनसुबा चुकलाय. घाई थोडीशी केली की काय, कारण की 24 चेंडू तुमच्याकडे शिल्लक असताना पहिल्या चेंडूवरती जर का अशा प्रकारची रिस्क घेणार तर मात्र परिणाम भोगावे लागणार. विष्णू विचुकले यांच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर 6 ते 7 षटकारांचा हा खेळ होता आणि ते फटके लागण्याची क्षमता त्यांच्याकडे होती, परंतु थोडीशी घाई आणि अति घाई संकटात नाही. कदाचित हे चित्र आपण मैदानावरती पाहतोय. 0 या धावसंख्येवरती बाद होतात विष्णू विचुकले आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत ते रोशन चोरमले. हे देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांना ही भेटलेली नामी संधी आणि या संधीचं कशा प्रकारे सोनं करणार हा येणारा वेळ सांगेल. 3 चेंडू 50 धावांची आवश्यकता. 4 ते 5 मोठे फटके सामन्याला कलाटणी देतील आणि सातत्याने येणाऱ्या धावफलकांवरती धावसंख्येचा भोग या सामन्याचं चित्र स्पष्ट करेल. परंतु सुरुवातीच्या चेंडूंवरती यश झाले संपादन आणि यावरून आपण पाहतोय की कैलाश चौधरी काय मनसुबे घेऊन या मैदानावरती उतरलाय. त्याचा आत्मविश्वास त्याच्या गोलंदाजीचा वेग सांगतोय आणि पहिल्या चेंडूवरती प्राप्त केलेली ही भली मोठी विकेट ही पूर्णपणे सुपर डीजी माऊली संघाचा आजचा दिवसभराचा परफॉर्मन्स काय होता हे कुठेतरी स्पष्ट करते की काय. तर चला पंच सामन्याला सुरुवात करायची. राईट अप ओव्हर द विकेट. कैलाश चौधरी पुन्हा एकदा. आखूड टप्प्याचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस कैलाश चौधरी यांच्या माध्यमातून पाहतोय. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. बॅटीची आउटर एज घेऊन जाणार हा चौकार. झेल ची संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु कौतुक करावं लागेल कैलाश चौधरी यांचं, कारण की गुडलेन स्पॉटवरून एवढ्या वेगाने चेंडूला उसळी देणं ते देखील नवीन चेंडू म्हणजे या गोलंदाजाकडे काय स्ट्रेंथ आहे, काय या खेळाडूला कळंबोली एक्सप्रेस म्हणलं जातं हेच कदाचित कैलाश चौधरी दर्शवतोय की काय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती जरूर आल्यात. 46 धावांची अद्याप देखील आवश्यकता. थोडासा खराब चेंडू, पंचांचा इशारा येतो अवंतर चेंडूचा. वाईट चेंडूच्या माध्यमातून 1 धाव जरूर भेटते. अशा धावांचा येणं खूप गरजेचं आहे साईकृपा संघाला आणि अशा धावांची वाट पाहणं देखील गरजेचं आहे. आणि एखादा खराब चेंडू भेटला तर त्याच्यावरती मोठे फटकेबाजी करत धावसंख्येला जर का ओघ दिला गेला तरी मात्र हा सामना अलगदरित्या आपल्या हातामध्ये ओढून घेऊ शकतो हा साईकृपा संघ. यावेळेस गती परिवर्तन, पंचांचा इशारा, अवांतर चेंडूचा येतोय. सलगचा दुसरा अवांतर चेंडू. पहा मित्रांनो, पहिले 2 चेंडू अतिशय वेगाने आखूड टप्प्याचे टाकले गेले होते, परंतु या चेंडूवरती गती परिवर्तन जरूर केलं गेलं. परिवर्तन खूप चांगलं होतं, परंतु पंचांच्या नजरेतून हे परिवर्तन वाचू शकलं नाही, म्हणून पंचांनी या चेंडूला खराब चेंडू घोषित केलं. वाईटच्या माध्यमातून भेटते ही सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती अवांतराच्या माध्यमातून अजून एक भर. 6 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. 44 धावांची अद्याप देखील आवश्यकता. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. सूरज बोबडे तिथे उपस्थित. स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2 बाउन्स चेंडूला गॅदर करतायत. चेंडूची फेकी करतायत, तो पण भेटते फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय की 7
धावा धावफलकावरती येतात. 50 धावांचं आव्हान आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला जर का टार्गेट केलं गेलं, 15 ते 20 धावा जर का या षटकामध्ये कोरल्या गेल्या आणि बाकीच्या षटकांमध्ये सिंगल डबल वरती भार देत जर का धावा खेचल्या गेल्या तर सहजासहज या सामन्यावरती पकड बनवू शकतो हा साईकृपा संघ. रणनीती स्पष्ट करावी लागेल, रणनीती आखावी लागेल आणि रणनीतीबद्ध जर का खेळ दाखवला गेला तर मात्र साईकृपा संघ या सामन्यावरती कुठेतरी वरचढ निर्माण करू शकतो. परंतु रोशन सोरमले या वर्षी फलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगल्या फॉर्म मध्ये तो आहे, परंतु आपला फॉर्म इथे गवसेल का त्याला हा येणारा वेळच सांगेल. पुन्हा एकदा खराब चेंडू, तिसरा वाईडचा चेंडू फेकला जातो कैलास चौधरी यांच्या माध्यमातून. एखाद मोठा फटका या जर का षटकामध्ये आला तर मात्र एक अप्रतिम सामना होईल. सामना खूप बॅलन्स आहे अजून देखील, कुठल्याही संघाच्या पारड्यामध्ये सामना अजून झुकला गेला नाहीये. रिव्हर्सिपचा प्रयत्न खेळायचा जरूर झाला गेलाय. मी जर पाहिलं तर रोशन सोरमलेने अद्याप एकही देखील चेंडू फेस केला नाही आणि आल्या आल्या जर का अशा प्रकारच्या फटक्यांची तुम्ही सुरुवात कराल तर मात्र कुठेतरी तुम्हाला बॅकफुट वरती राहावं लागेल, कारण की कैलास चौधरी सारख्या अनुभवी गोलंदाजा पुढे तुम्ही अशा प्रकारच्या स्ट्रोक सिलेक्शन करत असाल तर कुठेतरी तुम्हाला विचारपूर्ण विनिमय करून खेळावं लागेल. परंतु यावेळेस क्या बात आहे, देखना फटका, आखूट टप्प्याच्या चेंडूला ओळखला, चेंडू जातोय सरळ. बंद करू नको 12 धावा धावफलकावरती आलेत. खूप चांगली फलंदाजी रोशन याला अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. 5 चेंडू कदाचित या षटकातील झालेले आहेत. शेवटचा चेंडू अद्याप देखील येणं बाकी. हा निर्णायक चेंडू असेल या धावफलकाला वेगळा आकार देण्यासाठी आणि अभिनंदन यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल की जर का अभिनंदन याने 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले तर मात्र सोन्या निकम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येते. तर खूप खूप आभार अशा प्रेक्षकांचं जे खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी अशा प्रकारची बक्षिसांची खैरात लावतात. अशा मायबाप जनतेचं मी आभार व्यक्त करेल, कारण की अशाच प्रेक्षकांमुळे खेळाडूचे मनोबल वाढलं जातं सातत्याने आणि खेळाडू हे तेवढ्याच आत्मविश्वासाने खेळतात आणि तेच काम आमचे कळंबोलीचे प्रेक्षक वर्ग करतात. त्याच्याबद्दल संघर्ष स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून तुमचा आभार व्यक्त करतो. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. पहा, चौथा चेंडू अवंत फेकला गेला कैलास चौधरी यांच्या माध्यमातून. यावेळेस चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू जरूर जातोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनेच आपण पाहतो की पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर जर पाहिला तर स्कोर जातोय तो म्हणजे 13च्या घरामध्ये. जी सरासरी विकी जर राखायची होती की 50 धावांचं आव्हान होतं, प्रति षटकामागं 12.00ची सरासरी धावफलकावरती धावा येणं गरजेचं होतं. त्या सरासरीमध्ये जर धावा आलेल्या आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये. तर याचबरोबर आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती आपल्या सर्वांच्याच मनावरती ज्यांनी आपल्या प्रेमाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख स्पष्ट केली असे आमचे धनाजी वलेकर साहेब हे आलेले आहेत मंचावरती. तर धनाजी वलेकर साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत. कळंबोलीची अशी कुठली क्रिकेटची स्पर्धा नाही ज्या स्पर्धेमध्ये वलेकर साहेब यांनी मंचावरती उपस्थिती दर्शवली नाही. आयोजकांची विनंती असू द्यात किंवा नसू द्यात, परंतु कळंबोलीतील खेळाडूंबद्दल असलेलं प्रेम, कळंबोलीच्या क्रिकेट बद्दल असलेलं प्रेम हे सातत्याने आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. प्रत्येक स्पर्धेला ते व्यासपीठावरती येतात, आयोजकांशी संपर्क साधतात. कुठल्या प्रकारची कमी तर नाहीये, कुठल्या प्रकारची मदत हवी आहे का हे स्वतःहून विचारणं आणि कळंबोली क्रिकेटला कशा प्रकारे अजून उंचवता येईल याच्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. याच्याबद्दल आपण करत त्यांचं खूप खूप आभार. यावेळेस विक्रम पवार यांना आपण पाहतोय मित्रांनो, एक अनुभवी गोलंदाज. मागील सामन्यामध्ये 14 धावा जरूर त्यांनी खर्च केल्या होता, परंतु त्यांच्या संघाला तो विजय रामदास मानावर यांच्यामुळे संपादित जरूर झाला होता. परंतु आपण पाहतोय मित्रांनो अद्याप देखील सामना बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या पारड्यांमध्ये. सेमीफायनलचा सामना 50 धावांचा आव्हान चेस करायचंय. आता जर पाहिलं तर धावफलकावरती 14 धावा आलेल्या आहेत. अद्याप देखील जर पाहिलं तर 36 धावांचा खेळ आहे. 36 धावा येणं अजून देखील बाकी. 17 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 3 ते 4 मोठे फटके जर का आले तर मात्र सामन्याला कलाटणी भेटेल. हे 3 ते 4 फटके लगावण्याची क्षमता, कुवत
दमक पॉवर या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे, परंतु विक्रम पवार सारख्या अनुभवी गोलंदाजापुढे तुम्ही कशा प्रकारे खेळता हा तुमचा खेळच दाखवतो. परंतु यावेळेस शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं होतं, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून दर्जेदार होतं. थोडीशी ताकद कमी पडली की काय, चेंडूला गाठायचं होतं, अंतर गाठली ती थोडीशी उंची आणि झेल विसावते सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज रोशन सोरमले मात्र बाद होत आहेत आणि याचबरोबर जर पाहिलं तर एक मोठी सफलता प्राप्त झाली आहे, ती म्हणजे सुपर डीजी माऊली या संघाला. तर याचबरोबर आपण पाहतोय की आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर संघर्ष संघाचे अजून एक लढवय्या वृत्तीचे खेळाडू अर्थातच तर यावेळेस ऑन साइडला चेंडूला भिरकावून दिलंय. बाबू क्षेत्ररक्षक इथे उपस्थित, एक धाव जरूर भेटले. सिंगल डबल नी काय होणार नाहीये या सामन्यामध्ये, मोठे फटके खेळावे लागेल. प्रयत्न जरूर केले जात आहेत, परंतु त्या प्रयत्नांना यश भेटतंय का हा येणारा वेळच सांगेल. आपण पाहतोय मित्रांनो 15 चेंडूंमध्ये 35 धावांची अद्याप देखील आवश्यकता आहे. मी व्हॉलेंटियर्सला विनंती करेन की कृपया लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की कृपया करून या स्पर्धेला गालबोट लागणार नाही असं कुठल्याही प्रकारचं कृत्य करू नका. आम्ही विनंती करतोय तुम्हाला, ही स्पर्धा आपली आहे, आपल्यालाच या स्पर्धेला यशस्वी करायचे, त्यामुळे विनंती असेल सातत्याने. सिंगल्स डबल्स वरती भर दिली जाते, प्रयत्न वारंवार केले जाते मोठे फटके. यावेळेस मोठा फटका जरूर खेळला जातोय. प्रयत्न खूप चांगला होता, क्षेत्ररक्षण तेवढं देखणं होतं, परंतु थोडीशी ताकद कमी पडली की काय. खूप चांगला फटका होता विजय राणा याच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणी रोशन यांचं कौतुक करावं लागेल. सीमा रेषे लगत आपल्या संघासाठी 4 महत्वपूर्ण धावा रोखल्या गेल्या आहेत आणि अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण जर का सातत्याने करत राहिला रोशन, तर येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या प्रकारे जर पाहिलं तर अमन लोहिया असेल, राहुल जॉन्टी असेल, हे खेळाडूंनी जी छाप सोडली कळंबोली क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाची, ती छाप कदाचित रोशन देखील सोडेल की काय. यावेळेस पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचा इनर एज घेत चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज मात्र बाद होते, तो म्हणजे विजय राणा. त्याने आपण पाहतोय की हे पूर्ण वातावरण आनंदमय झालंय. तर नक्कीच आमच्या मैदानावरती जे खेळाडू उपस्थित आहेत, जे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी ही सूचना आहे, कृपया करून आपण ध्यानपूर्वक ऐकावी. कारण की आपल्या कळंबोली परिसरामधील जे विद्यार्थी आहेत, जे युवक आहेत, त्यांच्यासाठी दिलीपजी बिष्ट साहेब यांच्याकडून फ्री हॉटेल मॅनेजमेंट ची पदवी
देण्यात येते आणि तुम्ही जेव्हा ही पदवी घेता तेव्हा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला स्टायफंड म्हणजेच सुरुवातीच्या काळामध्ये काम द्यायची नामी संधी देखील ते देतात. त्याच्यामुळे मी विनंती करेन की कृपया करून या सूचनेला पुन्हा एकदा आपण ऐकावं की कळमनुरीमध्ये जे युवक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी दिलीपजी भीश साहेब यांच्या ट्रस्ट माध्यमातून फ्री हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स तुम्हाला देण्यात येईल आणि ज्यावेळेला तुम्ही हा कोर्स पूर्ण करता त्याच्यानंतर मात्र तुम्हाला सुरुवातीच्या काही कालावधीसाठी नोकरी द्यायची हमी देखील ते तुम्हाला देतात. तर ज्या युवकांना या नामी संधीचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी कृपया करून संघर्ष संघाशी देखील संपर्क साधू शकता किंवा दिलीपजी भीश साहेब हे आमच्या व्यासपीठावरती आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधू शकता. खूप कमी असे व्यक्तिमत्व असतात जे आपल्या भविष्याला घडवतात, जे आपल्या युवकांना घडवतात आणि याच्यामधील अजून एक चेहरा आपण पाहतोय दिलीपजी भीश साहेब. तर खूप खूप आभार. तर वळूयात सामन्याकडे. कौशल्य विकास व व्यावसायिक शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई व धनश्री मल्टीपर्पज सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कमवा व शिका योजनेअंतर्गत आपल्यासाठी घेऊन आलो आहोत हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण. तर जो विद्यार्थी गरजू आहे, ज्याला खूप गरज आहे शिक्षणाची आणि हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा म्हणला विकी तर 30 ते 50 हजार रुपये किमान लागतात. काही इन्स्टिट्यूट असे आहेत जे लाख ते 1.5 लाख रुपये देखील तुमच्याकडून घेतात, परंतु दिलीप भीश साहेब यांच्याकडून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रुपया न घेता पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट, टोटली फ्री ऑफ कॉस्ट ही संधी देतात. तर कृपया करून या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि आपल्या भविष्याला उज्ज्वल करा. आणि खऱ्या अर्थाने कळंबोली क्रिकेटचं देखील कौतुक करावे लागेल कारण की कळंबोली क्रिकेटच्या माध्यमातून अशा संध्या निर्माण होत आहेत. हा मुख्य उद्देश हा कळंबोली क्रिकेटचा राहिलाय आणि याचं साठी आपण आभार व्यक्त करूयात संघर्ष स्पोर्ट्स क्लबचं, कारण की अशा स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेच्या माध्यमातून असं समाज प्रबोधनाचा कार्यक्रम. सामना आपण पाहतोय मित्रांनो, कुठेतरी एक हाती होतोय की काय. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, बॅटीचा लिडिंग एज घेत चेंडू जातोय सरळ बॅक टू द कीपर. गजानन बोर्डरे तिथे उपस्थित, एक धाव जरूर भेटते. षटकाचे होते सांगता 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आल्यात 20. अद्याप देखील 7 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता. येणारे 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. तर चला विनंती असेल, रविवारच्या दिवसामध्ये जे संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत त्यांनी लगेचच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. इथे मध्ये ड्रॉ घेतले जातील उद्याच्या सामन्यांसाठी, सोडत घेतली जाईल उद्याच्या सामन्यांसाठी. तर जे संघ उद्या या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत त्यांनी सर्वांनी लगेचच व्यासपीठाच्या समोर यायचंय. आमचे प्रमुख आयोजक हनुमंतजी चौधरी यांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती असेल. काय प्रॉब्लेम तो बोलत तो राऊंड करा 2 दिवसात 2000 फोन करणं आणि हसू नका. निस्वार्थी सेवा पाहिजे, आपल्याला सेवा ही निस्वार्थी पाहिजे. तर नक्कीच हनुमंत चौधरी ज्या वेळा मैफिलमध्ये येतात त्यावेळेला मात्र हास्याचं वातावरण होतं. जसे ते आमच्या मंचावरती आले आणि आल्या मात्र त्यांची तडफदार सुरुवात, आल्या षटकार चौकारांची आतिषबाजी हास्याची जरूर झाली आणि वातावरण पुन्हा एकदा सुखदायी आनंददायी हिरवळ निर्माण केली. तर वळत सामन्याकडे थोडीशी औपचारिकताच कदाचित या सामन्याची उरलेली आहे की काय, कारण की 30 धावांचा पाठलाग करायचा 7 चेंडूंमध्ये आणि सुरुवातीचे 2 चेंडू तर आपण पाहतोय की कुठल्या प्रकारचे मोठे फटकेबाजी आले नाहीयेत. अद्याप देखील 28 धावांची आवश्यकता येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. संघर्ष स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा संस्कृती, कला, क्रीडा जोपासण्याची आणि संस्कृती आपण पाहतो गेली कित्येक वर्ष सातत्याने एका ऐतिहासिक आयोजनाच्या माध्यमातून जोपासली जाते आणि आज देखील आपण पाहतोय तेवढ्याच यशस्वीरित्या हे कार्यक्रम मात्र इथे पार पाडले जाते. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यातील शेवटचे काही चेंडू उर्वरित आणि आपण पाहतोय कदाचित डीजी माऊली संघ पूर्णपणे या सामन्यावरती पकड निर्माण करतोय आणि आपलं मात्र जे स्वप्न रंगवलं होतं अंतिम फायनलच्या सामन्यामध्ये मजल गाठण्याचं ते स्वप्न मात्र कदाचित पूर्ण होते. आणि त्याचबरोबर विनंती असेल उद्याच्या दिवसामध्ये जे संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत त्यांना विनंती, चला लगेचच आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय.
नाहीतर लॉस सोडून तर विनंती असेल, हा सामना झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिला जाईल आणि त्याच्यामध्येच हे ड्रॉ घेतले जातील, सोडत घेतली जाईल. आणि आपण त्यासाठी सांगितलं की 10 मिनिटाचा वेळ फक्त जायचा. हा बोल ना. यावेळेस ऑन साईडला चेंडू भिरकावून दिला दुर्गा यांच्या माध्यमातून. बाबू यांचा प्रयत्न चांगला, परंतु सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार जरूर आलाय, परंतु उशीर थोडासा झालाय. अशाच प्रकारची फटकेबाजी काही आधीच्या षटकांमध्ये जर पाहावयास मिळाली असती तर वलेकर साहेब सामन्याला वेगळी रंगत आली असती. परंतु खेळ खूप चांगला, दिवसभर साईकृपा संघाने पूर्णपणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडलं. विष्णू विचुकले असतील, अभिनंदन असेल, मनभर असतील, शाकिब असेल, विजय राणा असतील, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ऋषिकेश भाई असेल, यांनी कौतुकास्पद खेळ दाखवला. प्रत्येक प्रेक्षक वर्ग आज त्यांचा खेळ पाहण्यासाठी मैदानावरती हजेरी लावून होता आणि डीजे माऊली संघ, सुपर डीजे माऊली संघ, करावं तेवढं कौतुक कमी, कारण की जो विजय त्याने आज दिवसभरामध्ये मोठा विजय संपादित केला रिया श्री गणेश संघाच्या विरुद्ध. रामदास मानवर पुन्हा एकदा त्याच्या जुन्या फॉर्म मध्ये आलाय की काय, त्याला पुन्हा एकदा त्याचा सूर गवसलाय की काय, अशा प्रकारचे संकेत मात्र देऊन गेला. आजचा दिवस हा अतिशय सुंदर राहिला, चर्चात्मक राहिला, यशस्वी राहिला, देखणा राहिला आणि कौतुक करूया दोन्ही संघांचं. अभिनंदन देऊयात विजय संघाला, त्याचबरोबर खूप खूप आभार व्यक्त करूयात साईकृपा संघाचं. खूप चांगल्या खेळात तुम्ही दाखवलात. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. त्याचबरोबर रविवारच्या दिवसामधील सर्व संघांना विनंती की आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. उर्वरित 10 मिनिटांमध्ये हे लॉट्स घेतले जातील, ड्रॉ घेतले जातील, सोडत घेतली जाईल उद्याच्या सर्व सामन्यांची.